तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष जाधव स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर घर बसल्या तुमच्या मोबाईलहून कसा अपडेट करायचा. मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, अपडेट करायचा आहे घर बसल्या अगदी तुमच्या मोबाईलहून. त्याच्यामध्ये तुम्ही ॲड्रेस अपडेट करू शकता, मोबाईल नंबर अपडेट करू शकता, ईमेल अपडेट करू शकता आणि नावामध्ये देखील बदल करू शकता. कारण आधारचं आता नवीनच एक ॲप लॉन्च झालं आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे अपडेट आपल्याला बघायला भेटतात. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे मोबाईल नंबर कसा चेंज करायचा ते. तर चला थेट मोबाईलच्या स्क्रीनवरती. या ठिकाणी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करून घ्या आणि प्ले स्टोअर ओपन करून घेतल्याच्या नंतर अगदी वरती सर्च करायचं आहे आधार. फक्त आधार एवढंच सर्च करायचं आहे. आधार सर्च केल्याच्या नंतर जे एक ॲप्लिकेशन येईल, एक नंबरचं तुम्हाला ॲप्लिकेशन दिसतं आहे, हेच ते ॲप्लिकेशन आहे. हे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे. याच ॲप्लिकेशनमध्ये आधारचे सगळे अपडेट आपल्याला बघायला भेटते. तर या ठिकाणी मी डाउनलोड केलं आहे, ओपन करून घेतो. अगदी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जेवढ्या पण काही परमिशन मागाल ते सगळे परमिशन अलाव करून टाकायच्यात आणि खाली दिसतं आहे स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर, याच्यावरती क्लिक करून सुरुवात करायची. आता या ठिकाणी वरती क्लिक करायचं, आय एम रेडी विथ माय आधार, आणि आपला आधारचा जो काही नंबर असेल तो नंबर या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये टाईप करून घ्यायचा. तर मी या ठिकाणी माझा नंबर टाकून घेतो आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे, प्रोसीड करायचं आहे. हे टर्म अँड कंडिशन आहेत आणि SMS सेंड करायचं आहे. मोबाईल कुठलाही असू द्या, लिंक असू द्या, अगर लिंक नसला तरीही चालतो आहे. परमिशन द्या आणि SMS सेंड करा, तुम्हाला तुमचा आधार पाहायला भेटेल. मोबाईल कुठलाही असला तरी चालतो आहे, कुठलाही मोबाईल नंबर लिंक नंबर नसला तरी पण चालतं, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी SMS व्हेरिफिकेशन होईल, त्याच्यानंतर मोबाईलचं व्हेरिफिकेशन होईल आणि आपल्याला कंटिन्यू विथ ऑथेंटिकेशनसाठी ऑप्शन येईल. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईलमधून फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. ज्या व्यक्तीचं तुम्ही आधार कार्ड टाकलं आहे त्या व्यक्तीचं या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन तुम्हाला करायचं आहे. फेस घेत नसेल तर थोडेसे डोळे ब्लिंक करा, चेहरा इकडे तिकडे फिरवा आणि ते होऊन जाईल. तर या ठिकाणी आपलं फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट झालेलं आहे. कंटिन्यू विथ आधार आणि रेडी करायचं. या ठिकाणी तुम्हाला 6 अंकी एक पिन जनरेट करायचा आहे, जो तुम्हाला परत कधी आधार ॲप ओपन करायचा असेल तर हा पिन तुम्हाला कामी येणार आहे. त्यामुळे हा पिन एकदम लक्षपूर्वक करा, जो तुमच्या कायम लक्षात राहील. तर आता या ठिकाणी आपलं ॲप ओपन झालं आहे, त्यामुळे आता थोडीशी माहिती आपल्याला हे देतं आहे. तर सगळीकडे नेक्स्ट करून ही सगळी पूर्ण माहिती तुम्हाला ओके समजून घ्यायची. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं नवीन आधार कार्ड आता आलेलं आहे आणि हेच आधार आता तुम्हाला चौकट वापरायचं आहे. या ठिकाणी आपण थोडंसं वरती स्क्रोल केलं की आपल्याला याच्यात माय आधार अपडेट हे ऑप्शन बघायला भेटेल. बाकी खाली आधारबद्दल माहिती, अबाउट ॲप, टर्म कंडिशन, प्रायव्हसी पॉलिसी, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तर आपल्याला क्लिक करायचं आहे माय आधार अपडेट, या ठिकाणचे ऑप्शन दिसते याच्यावरती. आतमध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन बघायला भेटतील, जसं मोबाईल नंबर अपडेट, ॲड्रेस अपडेट, नेम अपडेट, ईमेल अपडेट. आता ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आलेल्या नाहीत, ते अजून हळूहळू येत आहेत. पण मोबाईल नंबर अपडेटचं या ठिकाणी ऑप्शन आलं आहे. त्या ठिकाणी प्रोसेसिंग टाईम दाखवला आहे, ₹75 तुम्हाला फी लागणार आहे ते दाखवलं आहे आणि रिक्वायरमेंट काय आहे ते पण दाखवतं आहे. तर प्रोसीड केल्याच्यानंतर या ठिकाणी आपला जुना मोबाईल नंबर तुम्हाला दाखवेल आणि आता जो तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला खालच्या कॉलममध्ये टाकायचं आहे. त्या ठिकाणी दिलं आहे न्यू मोबाईल नंबर. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला की तिथून पुढे तुम्हाला सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी OTP टाकायचं आहे, पुढची प्रोसेस पेमेंट करायचं आणि तुमचा मोबाईल नंबर 2 दिवसात लिंक होऊन जाईल. तर मग मित्रांनो, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. भेटूया पुढच्या नवीन एका अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.